नमस्कार, मी आरती परब. हेल्दी गाईन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर. भारतात महिलांमध्ये सगळ्यात जास्त आढळून येणारा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या महिलांमध्ये वाढताना दिसून येत आहे आणि या कॅन्सरच्या उपचारामध्ये बऱ्याचदा महिलांची ब्रेस्ट ही काढून टाकावी लागते, जेणेकरून त्या ठिकाणी कॅन्सर अजून वाढू नये. परंतु या सर्जरीनंतर महिलांसमोर प्रश्न पडतो की समाजामध्ये नेमकं वावरायचं कसं. काहींचा तर आत्मविश्वास देखील कमी होतो. परंतु यावर उपाय आहे, तो म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीचा. परंतु ही सर्जरी नेमकी काय आहे ही महिलांना याबद्दल माहितीच नसते, कारण समाजात याबद्दल जागरूकताच नाही आहे. मुळात इम्प्लांट सर्जरी म्हणजे ब्रेस्ट काढून टाकल्याच्या नंतर त्या जागी आर्टिफिशियल ब्रेस्ट लावली जाते, याला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी म्हणतात. परंतु यामागे नेमकं कारण काय आहे, ती सर्जरी नेमकी कशी केली जाते, या सर्जरीसाठी एकंदरीत खर्च किती येतो, या सगळ्याची माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुण्यातील ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर सोमनाथ कराड. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ कराड. स्वागत आहे डॉक्टर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि डॉक्टरांकडून सगळी माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुम्हाला पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की ही ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी म्हणजे नेमकी काय आहे आणि ती कशा पद्धतीने केली जाते, त्याची प्रोसिजर काय आहे आणि सध्या भारतामध्ये आपला काय ट्रेंड या सर्जरीबद्दल दिसून येतो आहे. तर ब्रेस्ट इम्प्लांट हे एक कृत्रिमरित्या आपल्या बॉडीमध्ये ठेवलेलं एक प्रोसेस आहे, जे की युजली सिलिकॉन किंवा सलाईन फील्ड पाऊच असतं, ज्यामध्ये ब्रेस्टची साईज आणि शेप चेंज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. युजली सिलिकॉन फील्ड इम्प्लांट्स वापरले जातात कारण त्याची कन्सिस्टन्सी ही नॉर्मल ब्रेस्ट सारखी असते. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही एक डे केअर सर्जरी आहे. त्यामध्ये तुम्हाला जनरल अनेस्थेशिया देऊन तुमच्या ब्रेस्टच्या इन्फ्रामेमरी फोल्डमध्ये किंवा तुमच्या पेरिओरियुलर इन्सिजनमध्ये किंवा ॲक्झिलामध्ये इन्सिजन देऊन एक पॉकेट बनवलं जातं. ते तुमच्या चेस्टच्या मसल्सच्या म्हणजे पेक्टोरल मसल्सच्या वर किंवा खाली किंवा ड्युअल प्लेन इम्प्लांट म्हणून पण ठेवलं जातं. नंतर हे पॅकेट जे बनवलंय त्यामध्ये इम्प्लांट ठेवल्यानंतर ते इन्सिजन क्लोज केलं जातं. त्यामुळे एकदम मिनिमल स्कार येतो त्या सर्जरीचा. युजली ही सर्जरी 1 ते 1.5 तासाची सर्जरी आहे. तुम्ही सकाळी ऍडमिट व्हाल, नंतर सर्जरी 1-1.5 तासामध्ये होईल आणि इव्हनिंग पर्यंत तुम्ही डिस्चार्ज पण होऊ शकता. भारतामध्ये ही आता वरचेवर कॉमन होत गेलेली कॉस्मेटिक सर्जरी आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉस्मेटिक सर्जरी आय वुड से. अराउंड 10,000 केसेस युजली प्रत्येक वर्षी होतात भारतामध्ये आणि वर्ल्ड वाईड पाहिलं तर अराउंड 2 to 3 मिलियन केसेस ब्रेस्ट इम्प्लांटच्या दिसायला मिळतात. माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही सर्जरी कोणी केली पाहिजे? आयडियल कॅन्डिडेट असं काही प्रकार नसतो ब्रेस्ट इम्प्लांटसाठी. हे आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या भावनेवर डिपेंड करतं की त्यांना ब्रेस्ट इम्प्लांट करून घ्यायचंय का नाही. प्रत्येक महिला जी अडल्ट आहे आणि जी फिजिकली हेल्दी आहे ती ब्रेस्ट इम्प्लांटसाठी कॅन्डिडेट असू शकते. पुढे मला सर असं विचारायचं आहे की ही सर्जरी किती पेनफुल असते आणि पेशंटच्या रिकव्हरीसाठी किती वेळ लागतो आणि सर्जरी नंतर पेशंटनी काय काळजी घेतली? नाही, सर्जरी तर बिलकुल पेनफुल नसते कारण ती जनरल अनेस्थेशिया अंडर केली जाते. पण पोस्ट ऑपरेटिव्हली थोडाफार पेन असू शकतो, जो आपण ओव्हर द काउंटर पेन किलर्सने पण सबसाइड करू शकतो. रिकव्हरीसाठी मी म्हणेल की युजली 1-2 दिवसामध्ये तुम्ही हलके फुलके काम करायला तयार होऊ शकता. परंतु स्ट्रीनियस एक्सरसाइज असतील किंवा हेवी वेट लिफ्टिंग असेल किंवा खूप वर्कलोड करण्यासाठी प्रिफरेबली 3 to 4 वीक्सचा आराम दिलेला बेटर असेल. डेफिनेटली प्रत्येक सर्जरी नंतर फॉलोअप घ्यायला लागतो, कारण आपण जी सर्जरी केलेली आहे त्याचा परिणाम कसा दिसतोय, काही कॉम्प्लिकेशन होत आहेत का हे पाहण्यासाठी आपल्याला फर्स्ट इयर ऑफ सर्जरीमध्ये युजली दर 1-2 महिन्यानंतर फॉलोअप घेतलेला चांगला. नंतर 1 वर्षानंतर इयरली फॉलोअप घेतला तरी चालतो. पुढे सर मला असं विचारायचं आहे की ही इम्प्लांट सर्जरी आपण जी करतो त्याच्यामध्ये रुग्णाची साईज कशी ब्रेस्टची ठरवली जाते? जर मोठी साईज असेल एखाद्या पेशंटची तर काही कॉम्प्लिकेशन सर्जरीमध्ये येऊ शकतात का? आणि पुढचा याला जोडून मला असा प्रश्न आहे की हे इम्प्लांट किती वर्ष टिकू शकतं? ब्रेस्ट इम्प्लांट साईज ही एक पर्सनलाइज गोष्ट आहे. त्यासाठी पेशंटचा प्रिफरन्स प्लस डॉक्टर सोबत त्यांचं कन्सल्टेशन झाल्यानंतर ठरलेली ब्रेस्ट इम्प्लांटची साईज ही मॅटर करते. पेशंटचं स्वतःचं बॉडी स्ट्रक्चर, त्यानंतर अवेलेबल असलेला ब्रेस्ट टिश्यू, इलास्टिसिटी ऑफ द स्किन
इन दॅट एरिया आणि तुमची असलेली अपेक्षा की ब्रेस्टची साईज किती झाली पाहिजे या सर्वावरून ब्रेस्टच्या इम्प्लांटचं व्हॉल्यूम ठरवलं जातं. ब्रेस्टचं इम्प्लांट साईज ही आपण रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण जर खूप मोठी साईज ठेवली तर कॅप्सुलर कॉन्ट्रॅक्चर होणं, ब्रेस्ट इम्प्लांट रप्चर होणं, इन्फेक्शन होणं, वुंड एडिशन्स होणं हे असे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट साईज इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी डिसाइडेड बिफोर अँड ओनली. ही ब्रेस्ट इम्प्लांट ही परमनंट नसतं, ते युजली 10-15 वर्ष टिकतं आपण असं म्हणतो. त्या दरम्यान जर समजा काही कॉम्प्लिकेशन आलं तर त्याला काढायला पण लागू शकतं. ही ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करण्याच्या आधी काही स्पेसिफिक टेस्ट पेशंटच्या केल्या जातात का? हा, ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही जरी डे केअर सर्जरी असेल तरी ती एक नॉर्मल सर्जरी सारखी असते, ज्याच्यामध्ये जनरल अनेस्थेसिया दिला जातो. तर त्यासाठी जनरल अनेस्थेसिया फिटनेससाठी ज्या टेस्ट लागतात त्या रुटीन टेस्ट करायला लागतील, प्लस ब्रेस्टसाठी मॅमोग्राम किंवा अल्ट्रासाउंड करायला हवा. जर एखाद्या महिलेला जर कॅन्सर असेल आणि तो कॅन्सर क्युअर झाल्याच्या नंतर जर तिला प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायची असेल, जर तिने तसं ठरवलं, तर मग अशा सर्जरीच्या नंतर काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सी नंतर ब्रेस्ट फिडिंगच्या दरम्यान? नाही, ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीमध्ये आपण ब्रेस्टच्या डक्ट्सला, मॅमरी डक्ट्सला काहीही इजा करू देत नाही, त्यामुळे ब्रेस्ट फिडिंगवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. प्रेग्नन्सी प्लॅन करताना ब्रेस्ट इम्प्लांट करू शकतो, पण ड्युरिंग प्रेग्नन्सी नॉर्मल फिमेलमध्ये ब्रेस्टची साईज कमी जास्त होत असते, तर ती साईज मॅटर करते जेव्हा तुम्ही ब्रेस्ट इम्प्लांटची साईज फायनल करता. प्लस ब्रेस्ट फिडिंग नंतर येणार असते ब्रेस्ट पोस्ट डिलिव्हरी, तर त्याचा पण सुद्धा विचार करायला हवा. ॲज युजल कुठल्याही सर्जरीमध्ये जसे रिस्क असतात तसे मायनर रिस्क म्हणजे इन्फेक्शन असेल, हिमॅटोमा फॉर्मेशन असेल, वुंड एडिशन्स असेल, हे खूप मिनिमली दिसतात. पण ब्रेस्ट इम्प्लांट सोबत काही कॅन्सर वगैरे असोसिएटेड नाही, एक कॉमन मिथ आहे. आणि ब्रेस्ट इम्प्लांटमुळे एक ब्रेस्ट इम्प्लांट असोसिएटेड लिम्फोमा हे व्हेरी व्हेरी रेअर कॅन्सर दिसू शकतो, पण त्यासाठी जास्त पिण्याची गरज नाही, कारण ते खूप रेअर दिसतो आणि तो पण युजली टेक्स्चर्ड इम्प्लांट मध्ये दिसतो, जे की युजली आजकाल वापरले जात नाही. मी आता सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर इज नॉट असोसिएटेड पर से जनरल ब्रेस्ट कॅन्सर, पण ब्रेस्ट BIA असोसिएटेड लाईक ब्रेस्ट इम्प्लांट असोसिएटेड लिम्फोमा हा व्हेरी रेअरली असोसिएटेड आहे. सर, मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या सर्जरीसाठी एकंदरीत कॉस्ट किती लागतो? आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, सर्जरीचा खर्च किती येतो. सर्जरीचा खर्च डिपेंड करतो सर्जनवर, तुमच्या इम्प्लांट्सवर आणि तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये करून घेताय. तो अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 3 लाखापर्यंत ही रेंज जात असते, डिपेंडिंग ऑन द हॉस्पिटल, सर्जन आणि ब्रेस्ट इम्प्लांट. थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या ह्या सगळ्या सविस्तर माहिती संदर्भात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हेल्थशी संबंधित इतरही काही व्हिडिओज आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.